नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. गावाकडे आहे आणि गावाकडे आज तुम्हाला दाखवतोय सकाळची मॉर्निंग, म्हणजे गुड दाखवतो सकाळचा. गावाकडे सकाळ एकदम शांत वातावरण झालंय गावाकडे आणि गावाकडे कोणच नाहीये. ॲक्च्युली जून महिना आता, पाऊस पण नाही पडत आहे. पण प्रॉब्लेम असं झालाय की स्थलांतर कुठेतरी थांबलं पाहिजे गावाकडचं. स्थलांतर थांबणं खूप गरजेचं का पूर्ण गाव अशी खाली होत चालली आहे. हा आमचं मंदिर आहे इकडं, आता तुम्ही नेहमी बघता व्हिडिओमध्ये. पूर्ण एकदम तरुण पिढी जी एकदम म्हणजे मुंबईलाच विरार किंवा गोरेगाव, मुंबई शहरामध्ये स्थलांतर झालेली आहे. कारण कोकणामध्ये काहीच उद्योग नाही आहेत. तर आपण ह्या विषयावरती बोलणार आहोत. आणि सकाळची म्हणजे माझ्या गावाकडे सकाळ तुम्हाला मी दाखवतो. बघा, थंड वातावरण झालंय आणि एकदम सकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला व्हिडिओचा आनंद घ्या. ही माझ्या गावाकडची शाळा आहे, मुक्काम कोलवाडी, पोस्ट तालुका, जिल्हा रायगड. आणि शाळा आमच्यात बंद पडलेली आहे ह्या वर्षी 2026 मध्ये. ज्यावेळी आम्ही होतो ना, 95 किंवा 2000च्या आसपास, 7वी पर्यंत पूर्ण शाळा चालू होती, 1,200 पट होता. आणि आज पूर्ण शाळा बंद पडलेली आहे आमच्या गावची, रायगड जिल्हा परिषद. पूर्ण शाळा बंद पडलेली. शाळा म्हणजे पटच नाही. आणि पूर्ण जे दोघे तिघे होते विद्यार्थी, ते सुद्धा इंदापूरमध्ये शिकायला गेले आज यावर्षी. तर अशी परिस्थिती झालेली आहे आमच्या शाळेच्या आज. आमच्या गोलवाडीमध्ये पूर्ण शाळा बंद झालेली आहे. काही वर्ष अशी होती ना की 1,200 फूट ह्या उंचीवरती बसायला जागा नसायची. आज बघा काय वेळ लागते. याला कारण का असेल, नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि कोकणवासियांनी खूप गरज आहे या गोष्टीची. आज मराठी शाळा बंद पडत चाललेली आहेत. आमचं गाव नाही, पूर्ण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ते मालवणपर्यंत. नमस्कार मंडळी. तर हा प्रॉब्लेम झाले आहे आणि याला कारण एकच आहे. कारण कुठेतरी उद्योग वगैरे कोकणामध्ये आलं पाहिजे, तरच हे सर्व थांबतील. आणि ह्या गोष्टी गव्हर्नमेंटला, कोकणवासीचे MLA वगैरे आहेत त्या लोकांना समजायला पाहिजे. हे सर्व का होतं ह्या गोष्टी, त्यामध्ये काहीतरी विचार केला पाहिजे गव्हर्नमेंटनी. आज जर शाळा बंद पडत चालल्या तर पुढे खूप बिकट परिस्थिती आहे आपल्या कोकण पट्ट्याची. थोडं सुंदर वातावरण आहे. आपण जर बोलतोय कोकण स्वर्ग आहे, पण आपण स्वर्गाची वाट लावत चाललेलो आहोत, हे कन्फर्म आहे. हे आमच्या समोर मंदिर आहे, इकडे राधाकृष्ण मंदिर आहे, आमच्या मंडळाने बांधलेलं. हा पूर्ण पट्टा आहे शाळेचा. खूप सुंदर शाळा होती त्या टायमामध्ये. पूर्ण आता पण सुंदरच आहे असं म्हणायला गेलं तर. आणि एकदम पेंटिंग वगैरे. तिकडे ती समोर अंगणवाडी आहे, इकडे बालवाडी होती. पूर्ण फर्स्ट पासून ते 7 पर्यंत, म्हणजे पहिलीपासून ते 7वीपर्यंत शाळा होती. शाळा बंद पडलेली आहे. खूप दुःख वाटतं या गोष्टीचं. तर नमस्कार. तर अशी कंडिशन झाली आहे शाळेची. नक्कीच तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण ह्यात शाळेतून, ह्या माझ्या शाळेतून काही विद्यार्थी म्हणजे शिक्षक झाले, इंजिनियर झाले, काही विद्यार्थी परदेशात गेले. ह्याच मराठी शाळेतून आज अशी वेळ आली शाळेची. काहीतरी खूप दुःख वाटतं गोष्टी. काल मी माझ्या सरांना फोन केलेला, शेळकेवरतीना, ते मुक्काम भोनंगचे आहेत, अलिबाग. ते बोलले ना सर शाळा बंद. काय बोलतो राजेश? मला हा. त्यांना खूप म्हणजे एकदम ते थंड पडल्या गोष्टी ते बोलल्यानंतर. काय बोलतो मला, हा एक पण विद्यार्थी नाही शाळेमध्ये, बोललो. पूर्ण शाळा बंद पडलेली आहे. तर मित्रांनो, अशी वेळ आलेली आहे आपल्या पट्ट्यामध्ये. तर कुठेतरी स्थलांतर थांबणं गरजेचं आणि उद्योग येणं गरजेचं कोकणामध्ये, तर ज्या मराठी शाळा टिकतील. कारण मुंबईमध्ये बघतो आपण, मराठी शाळा बंद झालेल्या आहेतच. काही शाळा आहेत चालू, पण कोकणामध्ये ही परिस्थिती ओढावत चाललेली आहे. कारण गावं बंद झाल्यामुळे उद्योगधंद्यासाठी प्रत्येक तरुण किंवा प्रत्येक फॅमिली मुंबईमध्ये गेलेली आहे, वेस्टर्न सेंटर पुऱ्या शहरामध्ये. तर मित्रांनो, तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा ह्या मुद्द्यावरती. आणि चला आपण पुढे बघूया आज आमच्या गावाकडे सकाळ आणि आमची शाळा. सुवर्णा बघेल ना, पोरं बघतील. मुंबईची आई काय करते. कपडे काय आता सकाळ सकाळ झाली, गुड मॉर्निंग झाली. आता गावचे कपडे असंच असतात. त्याला ही गावाकडची लोक काय उठले आता, म्हणजे सकाळी पाणी येतो 7 वाजता. तर गुड मॉर्निंग झालेली. हे आमचं मंदिर इकडे तुम्ही नेहमी बघता माझ्या व्हिडिओमध्ये. तर आल्यानंतर मला व्हिडिओ बनवावा लागतो गावाकडचा, आणि खूप बरं वाटतं या गोष्टी. त्या गावाकडे काही ठिकाणी थोडी वेळ चालू आहे, म्हणजे पेरणी झालेली नंतर पाऊस लेट आल्यामुळे ही दारवरती आलेली, आणि काही ठिकाणी थोडी वेळ चालू आहे आणि दापायली. बघा मस्त एकदम रोपावरती आलेली आहेत. आणि पुढे पुढे मग पळपट चालू आहे ह्या ठिकाणी. तिकडे शेतकरी पण कामं करतात. थोडा हा पट्टा राहिला अंदर शेतीचा, पूर्ण धापायला इकडे हा पट्टा. मस्त वातावरण झालेलं आहे सकाळचं. तर चला आज बघूया. काही शेतीची कामं पण चालू आहेत.
फोड वगैरे चालून आपण जे फोड वगैरे बोलतो पेरणी झाल्यानंतर नंतर पुढे मग लावणी होते. काही जुलै महिन्यामध्ये आल्यानंतर 15-20 दिवसांनी लावणी चालू होईल इकडे आणि खूप मस्त गावाकडे वातावरण झालेलं आहे आणि काही ह्या ठिकाणी पण चालू आहे इकडे. चला बघूया पुढे जाऊन काय बोलणार. आता जे वल्याकडे कशी ना हे तुला पुन्हा फावड्याही करायला लागेल. मोठा बांधर बाप रे ना समोर. अशी माकडा गावाकडे झालेली आहेत सकाळच्या मॉर्निंग मध्ये येतात मस्त आंबे खायला. इकडे आंबे आहेत ना ते आंबे खायला आले. ही कोकणाची शेतीची वाट लावणारी बांधरं आहेत. काही आंबे ठेवत नाही झाडावरती. सर्व ठिकाणी पुऱ्या पट्ट्यामध्ये अशी पूर्ण कोकणाची वाट लावत आहेत. पुऱ्या रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत ही परिस्थिती झालेली आहे आपल्या पट्ट्यामध्ये. आपल्या किती आवाज येतो बघा. हा रे मस्त आणले. कुठं आणले? हा बरोबर. हे फोटो तुला काढता. हा खाली कुठे काय घर तुमच्या काय बोलतोय. हा ते मस्त भेटले कोकणामध्ये आलो भेटतो आमच्याकडे. तुम्हाला सगळं माहिती असेल कोकण भाषेनं. चाललास इंदापूरला दादा भेट संध्याली भेट 100ची काढ पाहिजे. काय ते कोणती मच्छी आहे पण काय म्हणतात ह्याला शिंटा शिंगाडा. तुझी आहेस मी तर नमस्कार मंडळी. हे होते आजची गावाकडची सकाळ आणि इथे गेलेलो शेतावरती गेलेलो नाही त्यांच्या त्याच्या शेतामध्ये तो ह्या वर्षी आधी काटला लागवड करतोय. तर तुम्ही आजच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये गावाकडची सकाळ बघायला भेटेल आणि काही ठिकाणी नांगरणी चालू आहे गावाकडे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नांगरणी बघायला भेटेल. खूप मजा येते गावाला ह्याच्यामध्ये सीझनमध्ये. पेरणी ठिकाणी झालेली पण पावसाचा पत्ता नाहीये. तर नांगरणी तुम्हाला बघायला भेटेल आणि गावात सकाळ बघायला भेटेल. तर मित्रांनो थांबतो या ठिकाणी. काही ठिकाणी शेतीची कामं पण चालू आहेत आजूबाजूला म्हणजे फोड वगैरे चालू आहे. शेतकरी आता पावसाची वाट बघतात. तर नक्कीच मित्रांनो तुम्ही व्हिडिओ लास्टमध्ये बघा आणि गावामध्ये तुम्हाला आठवणी नक्कीच चांगल्या वाटतील. तर मित्रांनो मी थांबतो या ठिकाणी आणि बघा ना ह्या ठिकाणी पण झालेली आहे फोड वगैरे चालू आहे. पंधराच्या बाजूला प्रतिमदा पंधरांची शेती या ठिकाणी. तर मित्रांनो सर्वांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण अशाच नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येतो आपल्या चॅनलवरती. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना धन्यवाद.